गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजीमधून. विद्यार्थी मित्रो, आपण 11वी NCERT बायोमॉलिक्युल्स हा चॅप्टर नंबर 9 आणि लेक्चर नंबर 2 मध्ये पोहोचलेलो आहोत. तर चॅप्टर नंबर 9 मध्ये लेक्चर नंबर 1 जो तुम्ही पाहिला आहे त्यामधील काही MCQ मी तुम्हाला विचारतो, ते तुम्ही कमेंटमध्ये टाका. मी कमेंट तुमचं पाहतोय. कमेंटमध्ये आन्सर टाकल्यामुळं तुम्हाला तो भाग समजला का नाही याचा अंदाज आपल्याला येतोय. तर ठीक आहे, मी पहिला प्रश्न तुम्हाला टाकतोय. बघा काय सांगितलं बघा. सेल्युलर पोल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल्युलर पोल? व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल्युलर पोल? तुम्ही कमेंटमध्ये टाका. सेल्युलर पोल मीन्स काय आहे. नेक्स्ट वन आहे on the basis of molecular weight. On the basis of molecular weight, biomolecules are two type. तर मॉलिक्युलर वेट नुसार बायोमॉलिक्युल दोन आहेत. त्यांची नावं आपण म्हणतोय. एक आहे मॅक्रोमॉलिक्युल आणि दुसरं मायक्रोमॉलिक्युल. आता विद्यार्थ्यांनो, मला काय सांगायचं आहे की मॅक्रोमॉलिक्युलचं वेट किती आहे, किती डॉल्टन आहे, आणि मायक्रोमॉलिक्युलचं वेट किती डॉल्टन आहे हे मला सांगायचं आहे. ओके. आणि लास्ट आजचा तिसरा प्रश्न तुम्हाला मी विचारतो. आपण काय केलं बघा. तर मागच्या लेक्चरमध्ये एक लिव्हिंग टिश्यू घेतलो आपण. आम्ही काय घेतलो? एक लिव्हिंग टिश्यू घेतलो. हा लिव्हिंग टिश्यू घेतला आपण. इट मे बी प्लांट ऑर इट मे बी ॲनिमल. लिव्हिंग टिश्यूला पोर्टल आणि पिस्टल म्हटलं आपण, बरोबर. यामध्ये काय केलं आपण, त्याला लिव्हिंग टिश्यू जे घेतला होता त्याला आपण, सॉरी पोर्टल नाही आहे, हे नाव आहे मोर्टर आणि पिस्टल, म्हणजे मराठीमध्ये खलबत्ता म्हणतोय. ह्यामध्ये काय केलेला, बारीक केलं. हा लिव्हिंग टिश्यू आहे. हा काय घेतला मी, लिव्हिंग टिश्यू घेतला, आणि मराठीमध्ये म्हणतात ना खलबत्ता. ह्यामध्ये मी काय केलं, त्याला बारीक केलं. आणि याच वेळी मी ह्यामध्ये ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड, विद्यार्थ्यांनी नाव लक्षात ठेवा, विचारलं जाते. त्याचं नाव काय आहे बघा, ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड यामध्ये मिक्स केलं. यामध्ये थोड्या प्रमाणात काय केलं माझ्याकडं, ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड आम्ही मिक्स केलं. आता काय झालं बघा की यानंतर तुम्हाला बाहेरच्या दिवसा ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड आम्ही मिक्स केलं. हां, परत एकदा सांगतो. लिव्हिंग टिश्यू घेतला. इट मे बी प्लांट ऑर ॲनिमल. मोर्टर पिस्टलमध्ये ते घातलं, त्याला कुटलो, बारीक केलं, मिक्स केलं, ग्राइंडिंग केलं. त्यावेळी ट्रायक्लोरोॲसिटिक ॲसिड आम्ही मिक्स केलं. त्यानंतर आम्हाला 2 फ्रॅक्शन मिळालं. ही प्रोसेस झाल्यानंतर आम्हाला 2 फ्रॅक्शन मिळालं. त्या फ्रॅक्शनची नाव मला सांगायचे. ह्याचा रिझल्ट काय झालं, 2 सबस्टन्स आम्हाला मिळालं, त्यांची नावं मला सांगायची आहेत. बघा, हा जो MCQ आहे तो टोटल कन्सेप्ट जो तुम्हाला समजून सांगतोय, बरोबर आहे. बरं ठीक आहे, स्टॉप होऊया. तर आपल्यासमोर या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल दिसालाय. काय दिसालाय, वॉटर मॉलिक्यूल. आपल्याला H2O वॉटर मॉलिक्यूल आम्हाला दिसालाय. तर बघा की आपल्या बॉडी सेलमध्ये 70% वॉटर आहे. काल आपण एक बॅक्टेरिया बघितली होती. पाहिली होती. बॅक्टेरिया सेलमध्ये 70% वॉटर होतं आणि 30% काय होतं, केमिकल होतं, बरोबर आहे. हा पण बाय. मग मला एक आन्सर परत एक करा मला कमेंटमध्ये की बॅक्टेरियाच्या सेलमध्ये सर्वात जास्त केमिकल कोणतं होतं हे मला काय करा, कमेंटमध्ये सांगा. बघा मुलांनो, हे लेक्चर जे आहेत, मागचा लेक्चर कंटिन्यू राहिला तर पुढचा लेक्चर समजतोय, आणि असं करत एक वेळ तुम्हाला संपूर्ण लेसन समजतोय. आणि त्यानंतर कोणतंही पब्लिकेशन घ्या, माझे सांगितलेल्या लेक्चरमध्ये 90% तुमचा प्रश्न सॉल्व्ह होणार.
ही माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. आता माझ्यासमोर मला काय सांगायचं बघा, की आपल्या समोर या ठिकाणी काय दिसतंय बघा, वॉटर मॉलिक्यूल आहे, की यामध्ये ओरिजिन ऑफ लाईफ, पहिला जो जीव आहे तो वॉटरमध्ये झाला. आपण म्हणतोय की मून म्हणजे चंद्रावर जीवन नाही आहे. लाईफ इज नॉट पॉसिबल इन मून बिकॉज, कारण का तिथं वॉटर नाही आहे. बरोबर आहे. आपण म्हणतात की वॉटर इज लाईफ. आपण काय म्हणतोय, वॉटर इज लाईफ. विदाउट वॉटर यू कॅनॉट सर्वाईव्ह. बरोबर आहे. किंवा नगरपालिका म्हणते जल ही जीवन आहे, जल ही जीवन. कारण का पाणी नसेल तर काय होणार नाही, आपल्या अर्थवर, प्लॅनेटवर जीवन पॉसिबल नाही. किंवा केमिस्ट्रीमध्ये एक्सपेरिमेंट असते, केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये एक्सपेरिमेंट असतात. टीचर सांगतात अँड ॲक्वस सोल्युशन, काय म्हटलं मी, अँड ॲक्वस सोल्युशन H2SO4, म्हणजे H2SO4 ची जी काही रिॲक्शन आहे ती ॲक्वस मीन्स वॉटरमध्ये केली. व्हाय वॉटर इज इम्पॉर्टंट? वॉटर इज द बेस्ट मीडियम फॉर रिॲक्शन. वॉटर इज बेस्ट मीडियम रिॲक्शन फॉर केमिकल रिॲक्शन वॉटरमध्ये फास्ट घडले जातात. वॉटर इज बेस्ट रिएजंट. वॉटर इज बेस्ट रिएजंट किंवा रिॲक्ट म्हणून आपण, रिॲक्टंट. लास्ट आहे. आता एवढं जर वॉटर महत्वाचं असेल तर थोडं वॉटरची प्रॉपर्टी समजून घेऊया. जरासा आपण वेळ देऊया वॉटरला. चला ठीक आहे. तर आपण काय करूया, थोडं वॉटरच्या बाबतीत जाणून घेऊया. दिसतंय का बघा, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. पाण्याचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये काय आहेत? एक आहे पोलर मॉलिक्यूल. मी सांगत जाईन तुम्हाला. पहिला लिहिला मी पोलर मॉलिक्यूल्स. वॉटर इज अ पोलर मॉलिक्यूल. यामध्ये ऑक्सिजनकडे काय आहे, निगेटिव्ह पोल आहे. ऑक्सिजन काय आहे, निगेटिव्ह पोल आहे, आणि हायड्रोजनकडे काय आहे, पॉझिटिव्ह पोल आहे. वॉटर मॉलिक्यूल जो म्हणते ना H2O, यामध्ये काय होते की ऑक्सिजनकडे काय आहे, निगेटिव्ह आहे, आणि हायड्रोजनकडे काय आहे, पॉझिटिव्ह पोल आहे. पोलर मॉलिक्यूल. आता आपण याला पोलर मॉलिक्यूल म्हणजे का, दोन पोल दिसायला तुम्हाला, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पोल दिसायलाय, म्हणून आपण वॉटरला पोलर मॉलिक्यूल म्हणणार. वॉटर मॉलिक्यूल हा सरफेसला ओला करू शकतोय. बघा, आपल्या हातावर किंवा जिथं तुम्ही पाणी ओतला तर तो भाग ओला होतोय. याला काय म्हणतोय आपण, कोहेशन. याला आपण काय म्हणूया, कोहेशन फोर्स. दोन वॉटर मॉलिक्यूलला एकत्र राहण्यासाठी हायड्रोजन बॉन्ड होत्यात. दोन वॉटर मॉलिक्यूल एकत्र राहण्यासाठी यांच्यामध्ये काय होतोय, हायड्रोजन बॉन्डिंग पाहायला मिळत्या. वॉटर मॉलिक्यूल हा सरफेसला ओला करू शकतोय. बरोबर आहे. मागाशी जरासं मला चुकलं की एक परत सांगतो मी. वॉटर मॉलिक्यूल मध्ये काय आहे, या ठिकाणी सरफेसला ओला करणं म्हणजे वेट करण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणायचं आहे एडिएशन म्हणायचं आहे. आणि कोहेशन म्हणजे काय होणार की दोन वॉटर मॉलिक्यूल एकत्र राहतात ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. समजलं? मगाशी जरा माझी गफलत झाली होती, ही मी तुम्हाला क्लिअर करून सांगितलं. वॉटर मॉलिक्यूलमध्ये हाय स्पेसिफिक हीट आहे. वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय आहे, एक स्वतःची हीट आहे, आणि त्यामुळे बघा वॉटर लगेच गरम होत नाही आणि पाणी लगेच गार होत नाही. म्हणजे वॉटरची स्वतःची काहीतरी हीट आहे. आता यातलं एवढं सांगण्यापेक्षा आपल्या क्लासमध्ये मॅडम काय करतील, तुम्हाला केमिस्ट्री शिकवतील, आणि त्यामुळे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आणि चांगलं तुम्हाला समजून येईल. बरोबर आहे. तर आपण या ठिकाणी काय बघा, काही वेळा काय होते की जेव्हा पाणी वॉटर कन्वर्ट इन टू आईस, पाणी काय होते बर्फात रूप घेते, त्यावेळी तिची डेन्सिटी कमी होत्या. काय होत्या, डेन्सिटी कमी होत्या, आणि त्यामुळे काय होणार की पाण्यावर बर्फ तरंगतो. आईस फ्लोटिंग ऑन वॉटर. पाण्यामध्ये काय होते, बर्फ काय होतोय, तरंगतोय म्हणतो आपण. कारण
कारण का बघा, वॉटरची मॅक्झिमम डेन्सिटी 4 आहे, 4 सेल्सिअस डिग्रीज. आणि जर ह्याच्यापेक्षा जर तुम्ही खाली गेला, बर्फ काय आहे, आईस मायनस जातोय तो 0. आणि त्यामुळं वॉटरची डेन्सिटी जास्त असल्यामुळं की बर्फ पाण्यावर तरंगतो. समजलं का बघा? मी आता एक एक करून पॉईंट तुम्हाला सांगत जाईन पुढं. पहिला पॉईंट बघा, तर आपल्याकडे समोर हा आहे आपल्याकडं वॉटर मॉलिक्यूल आहे, हा बनला आपला H2O. पोलरिटी, वॉटर मॉलिक्यूल इज अ पोलर बिकॉज दे अँड इवन डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रॉन बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन ॲटम. बरोबर आहे. तर काय आले बघा की तुम्हाला मोर पॉझिटिव्ह चार्ज काय आहे, हायड्रोजनकडे काय आहे पॉझिटिव्ह चार्ज मगाशी सांगितलं, आणि ऑक्सिजनकडे काय आहे निगेटिव्ह मगाशी सांगितलं बघा. ऑक्सिजनकडे काय आहे निगेटिव्ह दिसायला, हायड्रोजनकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह एकत्र येणार का नाही सांगा, तुम्ही सांगा. की या ठिकाणी माझ्याकडे काय आहे, एक वॉटर ड्रॉप आहे, का मी काय म्हणतो ड्रॉप, पाण्याचा थेंब आहे, ड्रॉप म्हणतो, पाण्याचा थेंब. हा दुसरा एक पाण्याचा थेंब आहे, ड्रॉप 2. आता हे जे ड्रॉप आहेत एकत्र काय येणार बघा, हे वॉटर ड्रॉप आहेत, लक्षात ठेवा 1 and 2. आता काय होणार की याच्याकडे बघा प्लस पण आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि प्लस निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आता मला सांगा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे एकमेकाला इंटरॅक्ट करणार की नाही, हे दोघं जण एकमेकाला इंटरॅक्ट करणार, आणि त्यामुळं नदी वाहत्या, पाण्याचा थेंब काय होते एकमेकाला काय होते जोडला जातोय, आणि पाण्याचा एक प्रवाह तयार होतोय. लक्षात, वॉटर मॉलिक्यूल मध्ये प्लस आणि मायनस चार्ज आहे, हे दोन मॉलिक्यूल मॅग्नेट समान काम करतात, आणि यालाच म्हणतो आपण हायड्रोजन. किती सोपं आहे बघा, हायड्रोजन बॉन्डिंग. काय म्हटलं आपण, बॉन्डिंग. सोपं आहे. आपण आतापर्यंत या वॉटरला समजून घेतलं नाही, आज मात्र तुम्ही समजून घ्यायची तुमची आज वेळ आहे. चला सांगितले का बघा, थोडं समजलं, बरं ठीक आहे, घेऊया पुढं. त्यानंतर बघा की आपल्या समोर या ठिकाणी काय दिसतंय बघा, की सोडियम आणि क्लोरीन ही पहिल्या ह्याच्यामध्ये क्रिस्टल NaCl क्रिस्टल आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर दिसाले. हां, आणि दुसऱ्याकडे NaCl जे आहे इन वॉटर, सोडियम क्लोराईड वॉटर. काय होते, जेव्हा सॉल्ट, टेबल सॉल्ट जे आपण जेवणामध्ये वापरतोय, हे मीठ म्हणतोय आपण, जेव्हा मीठ पाण्यामध्ये टाकतो यावेळी सोडियम आणि क्लोराईड वेगळे होते, यातला सोडियम बाजूला होतोय आणि या ठिकाणी क्लोराईड होते. कारण का, वॉटर मॉलिक्यूल काय आहे, डायपोल आहे. वॉटर मॉलिक्यूल काय आहे, डायपोल आहे. त्याच्याकडे दोन पोल आहेत, एक पॉझिटिव्ह पोल आहे आणि दुसरा निगेटिव्ह पोल आहे वॉटरकडं, आताच मी सांगितलं. आणि ह्यामुळे पाण्यामध्ये NaCl मीठ जे आहे यामध्ये काय होतं, पाण्यामध्ये जर तुम्ही टाकला, हा क्रिस्टल NaCl वॉटरमध्ये टाकला तर काय होणार, सोडियम त्याचा वेगळा होऊन जाणार आणि क्लोराईड वेगळा होणार. समजलं. हायड्रोजन बॉन्ड मगाशी थोडं सांगितलं, अजून थोडं मी सांगायचा प्रयत्न करतो. पोलर वॉटर मॉलिक्यूल ऍक्ट एज मॅग्नेटिक. मगाशी मी सांगावले की पाण्याचा हे जो ड्रॉप आहे, हा एक ड्रॉप आहे, हा 1 ड्रॉप, हा 2nd ड्रॉप, पाण्याचा थेंब म्हणतोय. तर ह्याच्याकडे काय झाले की हा पोलर आहे, म्हणजे काय आहे, ह्याच्याकडं पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे पोल. सॉरी, मग इकडे लिहायला पाहिजे मला. हां, जरा ऍडजस्ट करूया. बघा, तर हे दोन्ही काय करणार, इंटरॅक्ट करणार. पोलर वॉटर मॉलिक्यूल ऍक्ट एज मॅग्नेट, हे मॅग्नेट समान काम कराले, चुंबक समान. हायड्रोजन बॉन्ड, अट्रॅक्शन ऑफ हायड्रोजन बॉन्ड एंड पॉझिटिव्ह 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन.
ऑक्सिजनचा जो एक पॉझिटिव्ह आहे तिकडे जाणार आणि ऑक्सिजनकडे दुसरा कोण आहे निगेटिव्ह आहे. या दोघांच्या मध्ये काय होतोय ह्या 2 पॉइंटमध्ये हायड्रोजन बॉन्ड होते. दे आर स्ट्रॉंग बॉन्ड कॅन बी बिटवीन वॉटर मॉलिक्यूल की पाण्यामध्ये असणारा सर्वात स्ट्रॉंग आणि मजबूतीचा बॉन्ड आहे. मला म्हणतात ना मराठीमध्ये की पाण्यामध्ये किती जरी काठी मारला तर पाणी वेगळं होत नाही. कधी तर तुम्ही ऐकला असेल काही वेळा असते की काही वेळा काय होते घरच्यामध्ये काही वेळा भांडणं होत्या आणि आपल्या घरातली जी ज्येष्ठ व्यक्ती आहे ती सांगत्या तुम्ही किती जरी भांडला तर तुम्ही वेगळं होऊ शकत नाही, कारण पाण्याला किती जरी तोडायचा प्रयत्न केला तर ते वेगळं होत नाही. कशामुळं ड्यू टू हायड्रोजन बॉन्ड. आज आम्हाला समजलं की सायंटिफिक लेवल जर विचार केलं तर 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय आहे हायड्रोजन बॉन्ड. दे आर स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड दॅट कॅन फॉर्म बिटवीन मॉलिक्यूल. तुम्हाला माहिती आहे नदी वाहत्या आपण ऐकली कित्येक वर्ष आपण पुस्तक करते असे वेगळी वाकडे काय करतोय आपण अशी नदी वाहत्या. बरोबर आहे. नदीचा एक प्रवाह ठरलेला आहे तो असाच काय करणार पुढे पुढे जातोय, कारण कंटिन्यू एक वॉटर मॉलिक्यूल काय करतात की 2 वॉटर मध्ये काय आहे हायड्रोजन बॉन्ड आहे 2 ड्रॉपमध्ये आणि काय करतात पाणी एकमेकाला खेचत जाते आणि याचमुळं तर काय आलं बघा की नदीचा प्रवाह बघा यामुळे नदी वाहतात. आपण साधन बघतो ना नदी वाहते ना ह्यामुळे तर कारण आहे की नदी वाहण्याचं कारण. केमिकल बॉन्ड ऑफ लाईफ. आता काय बघा कोव्हलंट बॉन्ड बाइंडिंग फोर्स लिव्हिंग मॅटरमध्ये जो काही बॉन्ड होतो त्याला म्हणतोय कोव्हलंट बॉन्ड. नॉन कोव्हलंट बॉन्ड कशासाठी पाहिजे इसेन्शियल मेंटेनिंग द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ लार्ज मॉलिक्यूल बाइंड टू स्पेसिफिक. तुम्हाला माहित असेल की जे एन्झाईम असतात त्या एन्झाईममध्ये 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असते, म्हणजे तिथं ऍक्टिव्ह सीट असत्या आणि ऍक्टिव्ह सीटमध्ये बनत असताना नॉन कॉन्व्हलंट बॉन्ड असतोय. तुम्हाला मी एन्झाईमच्या वेळी ह्याच टॉपिकमध्ये तुम्हाला पुढे जाऊन मी सांगेन. नेक्स्ट घेऊया पुढं. नॉन कोव्हलंट बॉन्ड आर हायड्रोजन बॉन्ड, आयनिक बॉन्ड, वंडरवॉल इंटरॅक्शन, हायड्रोफोबिक इंटरॅक्शन. आता मला सांगा हायड्रोफोबिक इंटरॅक्शन कधी शब्द ऐकलाय काय हायड्रोफिलिक हायड्रोफोबिक. मग मला सांगा की मी एक स्ट्रक्चर काढलं हे हेड आणि ही त्याची टेल यातलं हायड्रोफोबिक कोण आहे सांगायचं. हे त्याचा हेड मेम्ब्रेन मध्ये भेटलं ना आणि टेल. सेल मेम्ब्रेन मध्ये लिपिडची बायलेअर बघितली त्यामध्ये हेड आणि टेल होता. यातला हेड आणि टेल यापैकी हायड्रोफोबिक कोण आहे मी काय म्हणलोय हायड्रोफोबिक कोण आहे ते मला कमेंट करायचं. तुम्ही जर कमेंट नाही करत राहिला तर तुमचं व्यर्थ जाणार, कारण हा प्रश्न तुम्हाला कुठे येणार आहे सेल द मेम्ब्रेन काय सेल द युनिट ऑफ लाईफ. सेल मेम्ब्रेनमध्ये लिपिडची बायलेअर आहे त्यामध्ये हेड आणि टेल आहे, म्हणजे हा पण काय आहे पोलर झाला की नाही बघा 2 टोक आहेत. आणि त्यावेळी तुम्हाला टेल आणि हेडच्या बाबतीत मी सांगितलं होतं. मागचं विसरलं तर आपल्याला काही उपयोग नाही. हायड्रोजन बॉन्ड ऑन द स्ट्रेंथ कोव्हलंट बॉन्ड, वंडरवॉल इंटरॅक्शन वीक बॉन्ड. बघा हायड्रोजन मजबूतीचा बॉन्ड आहे आणि वंडरवॉल काय आहे की इंटरॅक्शन वीक आहे, इतका मजबूत नाही. वॉटर मॉलिक्यूल कॉल्ड गोल्डन मॉलिक्यूल. आता मगाशी मी सांगितले की वॉटर मॉलिक्यूल गोल्डन मॉलिक्यूल का म्हणाले. वॉटर इज बेस्ट मीडियम फॉर केमिकल रिॲक्शन, वॉटर इज रिएजेंट रिॲक्टर, म्हणून आपण वॉटरला काय म्हटले या ठिकाणी गोल्डन मॉलिक्युल्स. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट येतोय बघा कोहिसिव्ह. तुम्ही काही वेळा बघितलं असेल जो स्पायडर वगैरे असतोय किंवा एखादा इन्सेक्ट असतोय तो पाण्यावरनं चालतोय. बघा हे पाण्यावरनं चाललाय दिसते का नाही मला माहित नाही तरी बघा, कारण पाणी त्याचं त्या इन्सेक्टचं वेट पेलू शकते. बरोबर आहे. पाण्याची डेन्सिटी त्या इन्सेक्टच्या वेटपेक्षा जास्त असल्यामुळं काही इन्सेक्ट पाण्यावरनं चालू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा कोहिसिव्ह फोर्स इज अ सिमिलर मॉलिक्यूलमध्ये काय होणार ॲडेसिव्ह फोर्स. आता एक जरासं
2 मिनिट थांबतो मी तुम्हाला. स्पायडरचं पहिला सांगतो तुम्हाला. मी काय म्हणाले, काही इन्सेक्ट किंवा स्पायडर पाण्यावरून चालतात. कारण का, वॉटर मॉलिक्यूलमध्ये इतकं स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे की ज्यामुळे स्पायडरला ते बुडू देत नाही. त्यामुळे स्पायडर त्याच्यावरनं चालत मूव्ह जाऊ शकतोय. यावेळी वॉटर सरफेसवर जे टेन्शन आहे ते काय करते, या ठिकाणी मदत करते. आता तुम्हाला कोइशिवच्या बाबतीत एकच गोष्ट लक्षात ठेवा. कोइशिव फोर्ससाठी एक लक्षात ठेवा, कोइशिव फोर्स सिमिलर एकसारख्या मॉलिक्यूलमध्ये होणार. आणि दुसरं तुमच्याकडे येईल ॲडेसिव्ह फोर्स, काय होणार, डिसिमिलर. 2 वेगवेगळे मॉलिक्यूल असणार. आलं का लक्षात? समजा या ठिकाणी सिमिलर मॉलिक्यूल, एकच मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा कोइशिव फोर्स बिटवीन सिमिलर मॉलिक्यूल, ॲडेसिव्ह फोर्स बिटवीन डिसिमिलर, 2 वेगवेगळे. बघा, आपण दोन्ही सेम आहे. समजा फॉर एक्झाम्पल हे बॉय बॉय असेल तर काय होणार, कोइसिव्ह. आणि बॉय आणि गर्ल जर आलं तर काय म्हणणार, ॲडेसिव्ह. आता मात्र कळालं. सर ठीक आहे. काही लोकांना ते आवडत नाही म्हणून मी सांगत नसतोय. आपण थोडं पुढे जाऊ. तर सॉरी, कोइसिव्ह राहिले ना, ॲडेसिव्ह राहिले. अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल डिफरंट सबस्टन्स मेक अ वॉटर स्टिक टू अदर सबस्टेट. पाणी काय करतोय, दुसऱ्याला होणार. बघा, पाणी काय करणार, लाकडाला किंवा ह्याला जर जुळला तर काय होणार, ॲडेसिव्ह. म्हणजे पाणी ह्याला जर जुळला तर काय होणार, ॲडेसिव्ह. पाणीला जुळलं तर कोइसिव्ह. रिस्पॉन्सिबल फॉर कॅपलरी फोर्स इन प्लांट. काय सांगितलं बघा, कॅपलरी ॲक्शन वॉटर मॉलिक्यूल विल टू पाहिजे तर each other along when a thin glass tube another surface happen in plant. तुम्हाला माहिती असेल की प्लांटमध्ये रूट काय करते, वॉटर पाणी ॲब्सॉर्ब करते आणि एरियल पार्ट लिव्ज पर्यंत पाठवते. आणि या ठिकाणी कॅपलरी या ठिकाणी मदत करत असते. कॅपलरी मुवमेंट या ठिकाणी पाहिले जाते. म्हणजे काय होते बघा, तुम्हाला समजते का बघा, लक्ष द्या. काय लागतं, हे जरा ॲडजस्टमेंट करायला लागते मुलांनो. स्ट्रगलचं काम चालू आहे माझं. तर काय झालं बघा, पहिला एक समजलं का सांगा, ॲडेसिव्ह फोर्समुळे वॉटर दुसऱ्या वस्तूला काय चिकटणार. बघा, ह्याला पाणी लावलं हे वल्ल होणार. त्यानंतर काय होणार बघा, आपण पाण्यात हात घातला, हात ओला होतोय का नाही, म्हणजे पाणी ह्याला चिकटलं म्हणूया आपण. त्यानंतर कॅपलरी ॲक्शनमध्ये काय होते की कॅपलरी ट्यूब म्हणजे काय बघा, एक माझ्याकडे अशी ट्यूब आहे, लॉंग अशी ट्यूब आहे, ह्याला कॅपलरी ट्यूब म्हणा. परंतु ह्याच्या लेंथ प्रमाणे ह्याचा डायमीटर एकदम कमी आहे. ह्याचा डायमीटर नेग्लेजिबल आहे, 0 समान आहे. ह्याला कॅपलरी म्हणायचं. ह्याला काय, ह्याचा डायमीटर आहे, ह्याला डायमीटर जो काय आहे 0 आहे. समजा काय आहे, माझ्याकडं एक वॉटर ड्रॉप आहे. जर लक्ष घ्या, माझ्याकडे काय आहे, एक वॉटर ड्रॉप आहे, पाण्याचा थेंब आहे. हे छोटे छोटे तुम्ही काढत जावा, तुम्हाला की नाही छान वाटेल. आणि खरोखर जर गरज असणाऱ्या लोकांना हे जे लेक्चर आहेत ते इम्पॉर्टंट आहेत मुलांनो. तुम्ही त्याचा वापर केला तर चांगलंच होईल. तर काय आलं बघा, हे वॉटर ड्रॉप आहे. कारण ऑफलाईन क्लासमध्ये सुद्धा मी असं शिकवणार आहे. अरे मागच्या वेळी मी शिकवलेलं पण आहे. चला ठीक आहे. ह्या वर्षी आमची परीक्षा आहे, म्हणजे माझी परीक्षा आहे ती 13 सप्टेंबर. जो कोण नवीन व्हिडिओ बघत असतील, आमचं क्लासचे स्टुडंट नाही आहेत अकॅडमीचं, त्यांना सांगतो 13 सप्टेंबर आमच्यासाठी चांगला दिवस येईल, जेणेकरून बायोला 300 पर्यंत पडतील अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. चला ठीक आहे. मी मन की बात बोललो. मोदी साहेब कसं मन की बात बोलतात. तर काय नाही, हे वॉटर मॉलिक्यूल आहे. आता या वॉटर मॉलिक्यूलच्या एक ठिकाणी ही कॅपलरी आहे, मी इथे लावतो बघा. ही कॅपलरीची लेंथ लय मोठी आहे पण इथं डायमीटर निग्लेजेबल आहे, 0 म्हणायचं नाही, निग्लेजेबल. आता काय होणार की ह्याला या वॉटर ड्रॉपवर असा फोर्स पडाला सगळीकडनं.
आता सांगा ही वॉटरची मुवमेंट काय होणार, निग्लिजिबल आहे, म्हणजे जरा तर डायमीटर आहे तर हे वॉटर मॉलिक्युल काय होणार, असं पुश होणार. चालेल, कॅपलरी मुवमेंट. आणि त्यामुळे वॉटर ड्रॉप काय होणार की वरच्या दिशेत काय होणार, सर म्हणणार हे कुठला फोर्स लागला, हे ब्लॅक ठिकाणी जो लावलाय ना, हा जो फोर्स लागला ॲटमॉस्फेरिक फोर्स, याला काय म्हटलं आपण, ॲटमॉस्फेरिक फोर्स. काय होले, ॲटमॉस्फेरिक फोर्स इथे लागणार. समजलं का बघा. आता याचा उपयोग प्लांट फिजिओलॉजी, प्लांट वॉटर रिलेशन, कॅपलरी नेटवर्क, तुम्हाला काय म्हणणार की मोस्ट ऑफ जे काही वॉटर आहे रूट हेअरमधून काय केलं ते प्लांटच्या एरियल पार्टकडं कॅपलरी मुवमेंटनं पाठवले जाते. सर ठीक आहे, थोडंसं मी एक्स्ट्रा सांगत राहतोय. बघा, तर मगाशी मी जी डायग्राम दाखवली आहे तीच आहे बघा, ही कॅपलरी आहे, हे वॉटर रिझर्व्हायर आहे आणि हे स्ट्रक्चर इथे झाले बघा, वॉटर चालले ना, मूव्ह करायला बघा, दिसते ना. चला, हाय स्पेसिफिक हीट, मी तुम्हाला कायम सांगले की वॉटर घरात बघा पाणी गरम ठेवायला केल्यावर लगेच गरम होत नाही, किंवा पाणी लगेच फ्रीजमध्ये ठेवल्या गार पण होत नाही. याचा अर्थ काय झाले की वॉटरकडं स्वतःची ह्या ठिकाणी काय आहे, तिचं टेम्परेचर आहे 4 सेल्सिअस, बरोबर आहे, 4 सेल्सिअस आहे. आणि त्यामुळे काय होणार, वॉटर काय होतं या ठिकाणी लगेच या ठिकाणी गरम पण होत नाही. वॉटर रेसिस्टंट टेम्परेचर चेंज बोथ हिटिंग आहे बघा, ही गरम करताना चेंज होणार आणि कूलिंग करताना काय होणार, खाली येणार. म्हणजे स्वतःची काही आहे 4 एसिडिटी जी आहे. समजाले का बघा. बघा वॉटरची स्पेसिफिक हीट असल्यामुळे किती आहे ती स्पेसिफिक हीट, स्वतःची 4 सेल्सिअस, त्यामुळे वॉटर सहज गरम होणार नाही किंवा सहज थंड होणार नाही. गरम करण्यासाठी अधिक एनर्जी द्या, थंड करण्यासाठी, कूल करण्यासाठी तुम्हाला त्यातनं एनर्जी बाहेर काढा. लक्षात. आणि तुम्हाला माहिती आहे काय की आता की बर्फ आता विंटर सीझन चालू होते, बरोबर आहे. तर विंटर सीझनमध्ये जे पॉन्ड आहेत, तळे आहेत, किंवा तुम्हाला काश्मीरचं जे लेअर म्हणतात बघा, कुठलं पण माहित नाही, काश्मीरचं काही फेमस आहे श्रीनगरचं पॉन्ड, तिथं काय होते प्रत्येक वर्षी जे काही पॉन्ड आहे, तलाव आहे, तो सगळा बर्फावाने दिसतोय, बरोबर आहे. लोक तेव्हा स्केटिंग करतात, वेगवेगळे खेळ खेळतात. तुम्हाला माहिती आहे की वर बर्फ झाला म्हणजे खाली ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, फिश वगैरे आहेत, ते डेड झाले असतील काय वाटते, नाही. कारण काय झाले बघा की वॉटर जी काही आहे स्वतःची डेन्सिटी आहे टेम्परेचर आहे स्वतःचं, स्पेसिफिक हीट आहे त्याची 4 सेल्सिअस. वरचा जो सरफेस होता, हे वरचा जो सरफेस होता जिथं जे आईस बनला तो काय आला 4च्या खाली जायला, पण तो खाली जे नॉर्मल ह्यानं काय केलं, खाली ह्याच्यावर काही परिणाम होऊन दिला नाही, खाली काय राहिलं, फ्रेश वॉटर राहिलं. आणि याचमुळं परिणाम कुठं झाला, सरफेसवर झाला, वर काय आला, पाण्याचा भाग बर्फ म्हणून बनला. पण तो आज जे काही ॲक्वॅटिक फिश वगैरे आहेत, या फिश मात्र आरामशीर सर्वाईव्ह करू लागलेत. आणि परत उन्हाळा चालू झाला की वरचा बर्फ काय होतोय, मेल्टिंग होतोय, वितळतोय आणि परत तुम्हाला पाणी दिसतोय. आणि ह्यामुळंच बघा लक्षात ठेवा, आणि ह्यामुळं तुम्हाला पाण्यामध्ये जे ॲक्वॅटिक जलचर आहेत यांना हाय स्पेसिफिक हीट एक वरदान आहे, लक्षात. म्हणून नदी असेल, नदीमध्ये बाहेर किती तापमान असेल तर खाली तापमान त्याचं चेंज करू देणार नाही. चला ठीक आहे, समजाले का बघा मुलांनो, प्रयत्न तर आपले चांगले आहेत. वॉटर वेपर फॉर्म काइंड ऑफ ग्लोबल ब्लँकेट म्हणजे सतरंजी, किंवा आपण अंगावर घेतो ना झोपताना चादर वगैरे, विच आता काय म्हटले, वॉटर वेपर, पाण्याची जी वाफ होते ना गरम केल्यानंतर, हे ग्लोबल या अर्थसाठी काही आहे, ती ब्लँकेट आहे. विच हेल्प टू कीप अर्थ वॉर्म, आणि ह्याचमुळे आपली पृथ्वी जी आहे ती गरम राहत्या. हीट रेडिएटेड फ्रॉम द सन, आता पृथ्वीला गरम कोण करायलंय, या सन करतोय, हे आम्हाला माहिती आहे, कायमच आम्हाला शिकवलंय, बरोबर आहे. आणि काय होणार,
अर्थ इज ॲब्सॉर्ब अँड हेल्ड बाय वेपर. ॲब्सॉर्ब करणार आणि जे वॉटर जे आहे वॉटरनं काय करणार, परत वॉटर वेपरनं हेल्ड करणार. आणि ह्यामुळे काय होणार, पृथ्वीवर ग्लोबल ब्लँकेट समान वॉटर वेपर काम करत असते. किंवा असं बघा, या ठिकाणी सूर्य मावळतोय, आपण सनसेट म्हणतोय, सनसेट. तर सनसेट पॉईंटला गेला तुम्ही किंवा कशाला जायला लागतंय, आपली बिल्डिंग आहे, वर जाऊन बघा सूर्य मावळतोय. खाली गेल्यानंतर अर्थचं टेम्परेचर एकदम कमी होते काय, नाही. कारण का, यावेळी ग्रीन किंवा एवढं जर नाही समजलं, सूर्य डुबल्याबरोबर लगेच अंधार होत नाही, हे पण मान्य आहे. त्याचबरोबर सूर्य मावळल्यानंतर सूर्यास्त झाल्याबरोबर काय होत नाही, एकदम अंधार होत नाही. कारण का, ग्रीन हाऊस इफेक्ट इथं काम करतोय. आता सर हे ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, तर तुम्हाला मी इकॉलॉजीमध्ये शिकवणार आहे, 12 मध्ये. ग्रीन हाऊस मध्ये काय होते, नायट्रोजन, त्यानंतर कार्बन, मिथेन आणि वॉटर वेपर ही काय करतात, त्यांचा समावेश होतोय. म्हणून बघा ग्लोबल ब्लँकेटचा शब्द वापरला. थोडंसं कनेक्शन असलं म्हणजे काय, परंतु वॉटर वेपर आर मच मोर इफेक्टिव्ह, ह्यांच्यापेक्षा वॉटर वेपर इफेक्टिव्ह काम करतोय. बर, होमिओस्टॅटिस. आता माहिती आहे का, होमिओस्टॅटिस म्हणजे एक साधा आहे की मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो या वर्डचा, की बघा आता काय चालू आहे बघा. समजा आता या ठिकाणी समर चालू आहे, उन्हाळा चालू आहे, समर उन्हाळा आहे. तर उन्हाळ्यामध्ये काय होते बघा, की बाहेर टेम्परेचर बाहेर आहे, बाहेरचं काय आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये टेम्परेचर हाय आहे. मग काय होते, आपली बॉडी काय करते, स्वेटिंग करते, स्वेटिंग. आणि आपली बॉडी काय करते, मेंटेन राहत्या स्वेटिंग करून. आणि ज्यावेळी वॉटर आपण भरपूर घेतो. या उलट विंटर आला, विंटरमध्ये काय होते बघा, विंटरमध्ये हिवाळा म्हणतोय आपण. हिवाळ्यामध्ये काय होतंय, बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये टेम्परेचर लेस आहे, कमी आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये काय होते, या ठिकाणी परिणाम व्हायला नको म्हणून लिव्हर काय करते, हीट जनरेट करते आणि त्यामुळे बॉडी आपली सर्वाइव्ह होत्या. ही जी प्रोसेस चालू असते त्याला म्हणते होमिओस्टॅटिस. आता हा जो भाग आहे तुम्हाला ओस्मा रेग्युलेशन, एक्सक्रेशन, ह्युमन फिजिओलॉजीमध्ये आहे. माझा अर्थ असा असतोय की जे काही हेडिंग तुमच्या समोर आले त्याचा अर्थच नाही कळत असेल तर ते लेक्चरचा उपयोग काय. बरोबर आहे की. समजा आपल्याला नाही की नाही, काही वेळा आपण सिनेमा पाहायला जातोय तर समजा तिथे तेलुगू वगैरे पिक्चर असतात, मल्याळम पिक्चर असते, बरोबर, कन्नड असते, त्यांनी काहीतरी असं लिहिलं असते, म्हणजे त्यांची भाषेत लिहिलं असते, आम्हाला काही समजत नाही. जर आम्हाला हेडिंगचा अर्थ लागत नसेल तर आपल्याला पुढे पिक्चरमध्ये काय असेल याचा अर्थ लागणार नाही. बरोबर आहे की नाही. बरं, हेडिंग काय करते, व्यवस्थित त्यामध्ये काय असेल हे सांगितलं जाते. चला ठीक आहे. आयडिया ऑफ, आता तुम्हाला काय करायचं आहे, आयडिया ऑफ होमिओस्टॅटिस, क्लाउड बर्नार्ड. टर्म होमिओस्टॅटिस, वॉटर कॅनॉन, बॅलेन्स इंटरनल एन्व्हायरमेंट. बघा काय सांगितलंय, बॅलेन्स इंटरनल एन्व्हायरमेंट. आपल्या बॉडीच्या आत काय आहे, इंटरनल, बाहेर काय आहे, एक्सटर्नल, यांच्यामध्ये बॅलेन्स करणे, समतोल ठेवणे, होमिओस्टॅटिस. ॲबिलिटी टू मेंटेन स्टडी स्टेट डीप चेंजिंग कंडिशन. बघा बाहेर उन्हाळा आला तरी काही फरक पडला नाही, बाहेर हिवाळा आला तरी आमच्या बॉडीमध्ये परिणाम होत नाही. वॉटर इज इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस. बघा उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी पिणार, हिवाळ्यामध्ये कमी पाणी पिणार, युरिन जास्त रिलीज करणार. गुड, मेक अ गुड इन्सुलेटर. बघा या ठिकाणी काय येणार, ह्या पद्धतीने आपल्या बॉडीचं काम करायला कोण, वॉटर. रेसिस्टंट टू टेम्परेचर चेंज, बॉडीचं टेम्परेचर चेंज होऊन देणार नाही. युनिव्हर्सल सोल्वंट, की वॉटरमध्ये मोस्ट ऑफ काय करतो आपण, रिॲक्शन करतोय, सोल्वंट आहे. आणि कुलंट. आता हो जो कुलंट शब्द आहे की आपल्या गाडीमध्ये 4 व्हीलरमध्ये असते बघा, कुलंट घालतात, ग्रीन कलरचं असते. कारण का, की मोटर चालू असत्या, ती इंजिन जे असते, इंजिन गरम होणार आणि तिथं एक फॅन जोडला असतो, काय म्हणतात मला आठवत नाही, आणि त्या फॅनमध्ये रेडिएटर काय म्हणतात बघा, रेडिएटर,
रेडिएटरला 4 व्हीलरच्या कूलंट जोडलं जाते ग्रीन, आणि त्यामुळे काय होतंय, इंजिन किती जरी गरम झालं तर ते कूल ठेवायचा प्रयत्न करते. मग कूलंट समान काम केलं. बघा, आपल्या आसपास जे काही घडतंय ते जे पुस्तकामध्ये किंवा जे काही सांगितले कन्सेप्ट आहेत त्यामध्ये पण तेच घडत असते. एवढं सांगून झालं, किती मिनिटं झाले बघा, 35 मिनिटं 22 सेकंद झालं. सर तुम्ही एनसीईआरटी मधलं काय सांगणार का नाही? सांगणार मुलांनो. 2च पॉईंट आहेत. हाऊ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव ऑल्सो टू गॉट इनऑर्गॅनिक एलिमेंट अँड कंपाऊंड. हाऊ टू नो दिस स्लाइटली डिफरंट बिटवीन डिस्ट्रक्शन एक्सपेरिमेंट हॅज टू बी डन. हो का, मी मागच्या वेळी तुम्हाला थोडं सांगितलंय बघा. वन वेट ऑफ स्मॉल, आता बघूया आपण मी काय बोलते. वन वेट स्मॉल लिव्ह, आता इथे स्पेलिंग बहुतेक वेट नाही, वेट म्हणजे ओला, हे जरा बहुतेक चुकले. वेट मीन्स ओला, इथे काय दिले बहुतेक चुकले. वन वेट स्मॉल पीस ऑफ लिव्हिंग टिश्यू घेऊ आपण. काय घेऊया आता, कारण का बघा, लिव्हिंग टिश्यू मध्ये काय असणार, सेलमध्ये काय 70% वॉटर, म्हणजे याला काय म्हणूया वेट. काय केलं, वेट. वन वेट स्मॉल अमाऊंट ऑफ लिव्हिंग टिश्यू. मग इट मे बी लीफ घ्या, पान घ्या, लिव्हर घ्या, ह्याला काय म्हणूया आपण वेट घेतलं. आता ड्राय वेट म्हणजे काय, की समजा हे लिव्ज आहे, लिव्हिंग, ते वाळल्यानंतर काय होणार, पान वाळते ना लिव्ज, त्यातलं वॉटर निघून जाणार, त्यावर तुम्ही काय म्हणा ड्राय. ऑल द वॉटर वेपर इव्हॅपोरेट रिमेनिंग गिव्ह ड्राय. ह्यातलं पाणी काय केलं, समजा माझ्याकडं एक लिव्ज आहे, जस्ट मी काय केलं आता कट करून आणले, ह्याला उन्हामध्ये वाळवलं तर काय झालं, हे आता ड्राय झालं. आता काय करूया बघूया. नाव, आता हे ड्राय आहे. नाव इफ टिश्यू फुल्ली बर्न, आता ह्यो जो आहे का नाही लिप आहे, याला मी काय करणार, बर्न करणार, जाळणार. बर्न म्हणजे ज्वलन करणार. तर काय होणार, ऑल कार्बन कंपाऊंड ऑक्सिडाइजलं, यातले जे काही कार्बन कंपाऊंड आहेत ते निघून जाणार. कशामध्ये, गॅस फॉर्ममध्ये, CO2 मधून फॉर्ममध्ये निघून जाणार, वॉटर वेपर मार्फत. आता रिमेनिंग काय राहिलं, ॲश. ॲश म्हणजे काय, राख. ॲश म्हणजे राख, ऐश्वर्याने राख म्हणूया आपण. दिस ॲश कंटेन, ह्या ॲश मध्ये काय असणार बघा, इनऑर्गॅनिक एलिमेंट लाईक कॅल्शियम, मॅग्नीज. याच्यावर काय समजलं बघा, इनऑर्गॅनिक कंपाऊंड सल्फर असणार, फॉस्फेट. याच्यावरून समजलं की आपल्यामध्ये इनऑर्गॅनिक एलिमेंटला पण महत्व आहे. काय केलं, आम्ही लिव्हिंग टिश्यू घेतला, फॉर एक्झाम्पल लिप घेतला, त्या लिपला पानाला आम्ही वाळवलं, त्याला बर्न केलं, जाळल्यानंतर जे ऑर्गॅनिक कंपाऊंड होतं ते CO2 वॉटर वेपरच्या मार्गे बाहेर पडलं आणि रिमेन राहिली ॲश. ॲश म्हणजे राख. ह्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नीज, सल्फेट आणि फॉस्फेट प्रेझेंट होतं. ऑल्सो सीन ॲसिड सोल्युबल फ्रॅक्शन, हे आम्हाला समजते का बघा. याचा अर्थ इनऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा महत्वाचा रोल पूर्ण करतात. Therefore, element analysis give elemental composition of living tissue in form of hydrogen, oxygen, chlorine, carbon, while analysis for compound give an idea to kind organic and inorganic constituent present. बघा आता काय होईल, एलिमेंट अनालिसिस केला मी, तर लिव्हिंग टिश्यू इन फॉर्म ऑफ हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, कार्बन, while analysis compound give an idea kind of organic and inorganic constituted present living tissue. एक लक्षात ठेवा, लिव्हिंग टिश्यू मध्ये ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक दोघांचा रोल महत्वाचा आहे. लास्ट स्लाइड असेल. फ्रॉम केमिस्ट्री पॉइंट, आता बघूया केमिस्ट्रीवाली काय म्हणतील बघा. फ्रॉम द केमिस्ट्री पॉइंट व्ह्यू, केमिस्ट्रीचा विचार केला, वन कॅन आयडेंटिफाय फंक्शनल, काय म्हणणार, वन कॅन आयडेंटिफाय फंक्शनल, फ्रॉम अ केमिस्ट्री पॉइंट व्ह्यू वन कॅन आयडेंटिफाय फंक्शनल ग्रुप. त्यावेळी तरी काय म्हणणार,
ॲल्डिलोज कीटोज शुगर असतात, ॲरोमॅटिक कंपाऊंड असं त्यांनी विचारणार. पण आम्ही बायोलॉजी आहे, बट फॉर्म ऑफ बायोलॉजिकल पॉईंट आम्ही बायोलॉजीचा विचार केला. वी शॅल क्लासिफाय देम ॲमिनो ॲसिड, न्यूक्लियोटाईड, फॅटी ॲसिड म्हणणार. ॲमिनो ॲसिडपासून प्रोटीन बनणार, न्यूक्लियोटाईडपासून न्यूक्लिक ॲसिड बनणार. इट मे बी DNA और RNA. फॅटी ॲसिड फॅट बनणार असं आपण म्हणणार. ओके. तर मुलांनो या ठिकाणी लेक्चर नंबर 2 आपला पूर्ण झालेला आहे. जर तुम्ही खरोखरच याला काळजीने पाहत असेल तर माझ्या मते वाटतंय की हे जे लेक्चर मी घेतोय तुमच्या नीटच्या एक्झाममध्ये उपयोगी पडतात. ओके, बाय, टेक केअर.